हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, आज आपण जेड प्लांटची अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने वाढ कशी करावी याविषयीच्या अगदी सोप्या अशा टिप्स पाहणार आहोत आणि व्हिडिओ अगदी छोटा असल्यामुळे अजिबात स्किप न करता संपूर्ण पहा। कटिंग्स मधून जेड प्लांट सहजपणे लावता येते। जेड प्लांट लावण्यासाठी एक लहान स्टेम पुरेसे आहे। 2 ते 3 इंचची स्टेम तुम्ही पाण्यात थ्रू देखील ग्रो करू शकता। स्टेम कटिंगची लांबी 2 ते 3 इंच असली तरीही ते मुळे घेतील, परंतु स्टेम हे पानांसह असावे। कटिंग लावल्यानंतर काही दिवस हलक्या सूर्यप्रकाशात ठेवावे। सूर्यप्रकाशात त्या बुरशीची वाढ होऊन मुळे कुजण्याचा धोका नसतो। सूर्यप्रकाशाचा आधार मिळाल्यावर झाडाच्या वाढीला वेग येत असतो। जेड प्लांटला जास्त जागा लागत नाही, हे अगदी लहान बाल्कनीमध्ये देखील लावले तरी चालते। जेड प्लांटला जास्त सूर्यप्रकाशाची देखील गरज नसते। सूर्यप्रकाशामध्ये ते जळू शकते, ते घरामध्ये थोड्या सूर्यप्रकाशाच्या ठिकाणी ठेवा आणि दुपारच्या कडक उन्हापासून मात्र त्याचं संरक्षण करा। या वनस्पतीला पाण्यात विरघळलेले खत द्या, कारण झाडे अशा प्रकारचे खत लवकर शोषून घेतात। सेंद्रिय खत हे वनस्पतींच्या वाढीसाठी सर्वोत्तम आहे। जर जेड प्लांटच्या फांद्या कोरड्या दिसल्या तर याचा अर्थ ती छाटण्याची वेळ झालेली आहे। जिथे फांद्या कोरड्या असतील तिथून त्या कापून टाका, म्हणजे सॉफ्ट प्रूनिंग करा। जेड प्लांट गुड लकाचे प्रतीक मानले जाते। ही एक लहान अशी वनस्पती आहे जी खूप सुंदर दिसते आणि हे इनडोअर आणि आउटडोअर अशा दोन्ही ठिकाणी तुम्ही ते ठेवू शकता। जेडची रोपे वाढलेल्या पिशवीत किंवा ज्या भांड्यात पाणी साचत नाही अशा भांड्यात लावणे चांगले, अन्यथा ते रोपाचे नुकसान करत असते। वनस्पती मुळांशिवाय देखील लावली जाऊ शकते। नंतर त्याला हलकं पाणी द्यावं, म्हणजे माती ओली झाली पाहिजे, परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी घालू नये, त्याने मुळे कुजत असतात। जेव्हा माती कोरडी दिसते तेव्हाच त्याला पाणी द्यावे। जमिनीत बोट टाकून पहा की ती ओली आहे किंवा नाही, मगच पाणी देण्याची गरज पाहावी। जेड प्लांट भरपूर प्रमाणात ऑक्सिजन सोडतं आणि त्याच्या आसपासची हवा देखील शुद्ध ठेवण्यासाठी मदत करत असतं, म्हणून हे बेस्ट असं इनडोअर प्लांट आहे। जेड प्लांट तुम्ही तुमच्या सोयीनुसार इनडोअर आउटडोअर म्हणून वापरू शकतात, त्यामुळे गरजेनुसार आणि जागेनुसार त्याला तुम्ही हलवू शकतात। जेड प्लांट तुम्ही तुमच्या हॉलच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवलं तरी तुमच्या घरातला तो कोपरा एकदम हिरवागार आणि फ्रेश होऊन जातो, त्यामुळे होम डेकोर म्हणून ते चांगल्या पद्धतीने वापरता येतो। सर्व खतं ही सारखीच तयार केली जात नाही आणि चुकीच्या खतांचा वापर केल्याने तुमच्या जेड वनस्पतीच्या फुलण्याच्या क्षमतेत देखील अडथळा येऊ शकतो। अमोनियमचे प्रमाण जास्त असलेले खते मात्र टाळा, कारण ते मातीची जी काही रचना असतात ते खराब करू शकतात आणि त्याने माती ही घट्ट आणि कडक होऊ शकते। जेव्हा खत देण्याची वेळ येते तेव्हा पानांवर किंवा देठांवर ते खत लागणार नाही याची मात्र काळजी घ्या। नेहमी मुळांपासून लांब थोडं खत हे देत राहा। जास्त खत तुमच्या जेड वनस्पतीला हानी पोहोचवू शकतो, म्हणून कमी प्रमाणापासून त्याची सुरुवात करा आणि गरज पडल्यास ते हळूहळू वाढवा। यासाठी NPK किंवा DAP चे लिक्विड फर्टिलायझर तुम्ही झाडाला देऊ शकता। तुमचं जेड वनस्पतीला पोषक तत्वांची मेजवानी नाही तर त्याला संतुलित आहार हवा आहे। चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती आणि ह्या टिप्स तुम्हाला थोड्या जरी हेल्पफुल ठरल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका आणि कमेंट देखील भरभरून करायला विसरू नका। आणि अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनला प्रेस करून त्यासमोरील ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून पुढचा येणारा गार्डनिंगचा व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मात्र टेक केअर अँड बाय, हॅपी गार्डनिंग।